मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आता होळीसाठी निघालो गावी. इकडं आपली गाडी पण रेडी आहे. तर आता सकाळचे वाजले 6 वाजले, लेट झाला आपल्याला निघायला. तर आता मी निघतोय. बाकी आपण भेटू. उशीर पण खूप झाला. तर चला आपण निघूया. वाजलेत बघा 6:30 झाले आपल्याला निघसपर्यंत. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया. आपण निघालो फायनली सकाळी 6:30 वाजता बरोबर. मी आता ॲक्च्युली वडाळ्यातून निघतोय. आपल्याला जायचं आहे तर संगमेश्वर डायरेक्ट. बघूया किती तास लागतात किंवा काय. खूप वाजलेले आहेत. हे वडा बस डेपो आहे. चला जाऊया. हळूहळूच जाणार आहे कारण मी पण फर्स्ट टाइम असा गावी चाललो आहे बाईक घेऊन. आणि आपली नवीनच गाडी आहे. जस्ट एक महिना झाला आहे. उद्या 1 महिना होईल गाडीला. तर त्याचा मी व्हिडिओ नाही बनवू शकलोय काही कारणास्तव. तर बघूया आता कसं काय होतं. चला. आणि आपला भाऊ पण भेटणार आहे माणगावमध्ये. बघूया अजून तो निघाला नाही. पुण्यातून येणार आहे. चुलत भाऊ आहे. बोलला माणगावला भेटतो बोलून. तर अजून तर काय आला नाही आहे. म्हणजे निघाला नाही आहे. या कसं काय होणार आहे पुढे. तसंच बेटर राहू मध्ये मध्ये थोडीशी तुम्हाला अपडेट पण देत राहील. आता तसा फर्स्टच अनुभव आहे गाडी घेऊन एवढ्या लांब म्हणजे गावाला जायचा. गेलो यायच्या आधी पण टू व्हीलर घेऊन म्हणजे आपली नॉन गेअरवाली घेऊन गेलो स्कूटी वगैरे. आता मी बाईक घेऊन चाललो आहे. चला बघूया. बघूया आता कसा व्हिडिओ बनतोय काय बनतोय अँगल वगैरे आवाज वगैरे क्लिअर येते की नाही मला पण माहिती नाही ॲक्च्युली. बघा सेटअप थोडासा बनवलाय कसं तरी जुगाड करून. तर जरा समजून घ्या. तर आता मी नागोठणे सोडून पुढे आलो आहे आणि तो जस्ट थांबलेलो बघत होतो मोबाईल चालू होतोय का. तर जस्ट चालू झाला आहे कारण तो स्विच ऑफ झालेला कधीपासून मी बघत होतो. तर आता चालू झाला आहे फायनली. अचानक कसा काय स्विच झाला मला पण समजलं नाही. ॲक्च्युली मला वाटतं ते थंड झाला असेल. थंडीमुळे सकाळी थोडी थंडी होती निघालो तेव्हा. तर तेव्हा तो थंड झाला असेल म्हणून स्विच ऑफ झाला असेल. आज समजलं हँगच झालेला काहीच ऑपरेट होत नव्हतं. आता चालू करून व्हिडिओ तर चालू केली आहे आणि भावाला पण फोन लावलेला. तर तो बोलला तामिणी घाट उतरतोय तो. बघूया आपल्याला कुठे भेटतोय. बोललाय माणगावमध्ये भेट म्हणून. बघूया आता कुठे भेटतोय. बाकी आपण शोध जाणार आहे. असं काही एवढा विषय नाही. आपल्याला आरामातच जायचं आहे. घाई काय नाही आहे. कुठे काय घरी जाऊन काही इम्पॉर्टंट काम वगैरे असं काय नाही. आरामातच जाऊ. बघूया किती वाजतात घरी. दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत जरी पोहोचलो ना घरी तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आरामात जाऊ. ऊन तर असणार आहे मरू दे. ऊन असू दे पण सावकाश जाऊ. आपल्याला घरी पोचायचं आहे सुखरूपपणे. तसं माझा फर्स्ट टाईम मी एकटाच चाललो आहे. माझ्यासोबत कोणी नाही आहे. आधीच निघतोय 2 दिवस आधी निघतोय. बाकी सगळे मागून येणार आहे. पण हळूहळूच जाईन. पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन प्रवास. तसा मी एकटाच चाललोय तर माझा फर्स्ट प्रवास असेल एकट्याचा. तो पण माझी नवीन गाडी घेऊन. ॲक्च्युली गाडीचा विषय असा आहे की मी बुक केली होती डिसेंबरमध्ये आणि अवेलेबल नव्हती शोरूमला. 1-2 शोरूमला विचारलेलं पण ती अवेलेबल नव्हती. तर मला जानेवारीच्या एंडिंगला मिळाली. आणि तुझे व्हिडिओ पण नाही बनवला मी. नाही जमलं एवढं व्हिडिओ वगैरे बनवायला. म्हणून बोललो चला एकदाच गावाला जाऊ तेव्हा आपण बनवू व्हिडिओ. तर थोडंसं मी दाखवेन तुम्हाला थांबलो ना गाडी वगैरे कसं आहे. चला भेटत राहू असंच पुढे पुढे. काय आहे काय नाही. चला. ट्रक आणि बसवाल्यांपासून भाई आपण
त्यांच्यापासून लांबच राहणार आहे थोडंसं. आणि हळूहळू जाऊ, एवढं काही विषय नाही आपल्याला. मागच्या संडेला मागच्या संडेला मी आलेलो रोहायला, तेव्हा पण नाही व्हिडिओ बनवला, कारण एक फ्रेंड आहे तिची घरभरणी होती इथेच रोहायमध्ये, तर तिकडे आलेलो. व्हिडिओ करायला जमलं नाही तेव्हा पण. राहू द्या, बघा आता होळीच्या तर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत सर्व. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी जरा सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आहे खूप दिवसांनी व्हिडिओ येते, पण सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर जण बोलतात पण तो व्हिडिओ बनवत राहा. ॲक्च्युली मला पॉसिबल होत नाही कामाच्या आणि ह्याच्यातून. तर बघूया आता कसं काय होणार आहे. होळीच्या ते व्हिडिओ पॉसिबल मी जेवढं होणार आहे तेवढं जास्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया. होळीला तसे आपले वाडीतले मित्र आलेले आहेत, तर ते पण फोन करून विचारतात कधी येणार आहे कधी येणार आहे. तर जाऊया, भेटूया त्यांना पण. आणि संध्याकाळची होळी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. भाऊ भेटला आपल्याला माणगावमध्ये, आलाय पुण्यावरून. हा दाखव. आणि समोर माणगावचं बस डेपो आहे आणि त्याची गाडी आहे, आपली गाडी इथे आहे. चला आता निघा, नाश्ता वगैरे केलेला आहे, आता निघूया पुढच्या प्रवासाला. चल. तुम्ही बघितलं असेल, भाव भेटला आपल्याला आणि आपण माणगावमधून पुढे आलेला आहे. नाश्ता वगैरे पण झाला आहे. जास्त व्हिडिओ काढायला तिकडे भेटले कारण ट्रॅफिक खूप होतं माणगावला. तिकडून बाहेरच पडायला आम्हाला खूप टाईम गेला. आता वाजले जस्ट 11. बघूया आता पुढचा प्रवास किती होतोय, तर बघूया. भाव आहे सोबत, आता आम्ही दोघं जाऊ. मोठा भाऊ ॲक्च्युली तो माझा, तो पुण्याला असतो. तो आता आला, मला बोलला मी पण येणार आहे सॅटर्डेला, तर दोघं पण निघू सोबत. तो बोलला माणगावला भेट आहे तुम्हाला. हवे आता पण आहे, त्याची पण गाडी आहे. त्याने जस्ट कधी घेतली, गणपतीच्या आधी घेतली, त्याने गणपतीला घेऊन आलेला गाडी. तर जाऊया आता हळूहळू. वाजले 11, बहुतेक आपल्याला 2 वाजेपर्यंत आपण पोचू. बघूया आता कसा किती वेळ लागतो. हो सावकाश, आपल्याला कुठे काही घाई नाही आहे. आपल्याला आपली होळी सोमवारी आहे, आरामात जाऊ, काही टेन्शन नाही. ऊन तर आहे खूप, ऊन तर लागतं हे मजबूतवालं. जाऊया तरी पण हळूहळू. आता जस्ट आपण वीरला पोचलो. वीर 11 वाजता आपण वीरला आहे. बघूया आपण संगमेश्वरला किती वाजेपर्यंत पोचतोय. भाऊ पण येतं त्याकडे ॲक्टिव्ह आहे, तो थोडी थोडं फास्ट होतं, त्याला पण येऊ दे थोडं सोबतच जा. अजून एक मित्र येणार होता पण तो कॅन्सल झाला यायला. मला बोलले सॅटर्डेला येतो करून, पण काल त्याला मी फोन केला, तो बोलला की नाही मिस्टर उद्या येणार आहे, उद्या सकाळी. बघूया आता कसं काय ते. आपण जाऊ. तसा रोड पण आता पहिल्यापेक्षा खूप चांगला आहे. पहिला तर खूप बेकार होता, तिकडे इकडे काम वगैरे चालू होतं, पण आता खूप चांगलं आहे. माणगावमध्ये थोडं ट्रॅफिक असतं आणि कोल्हाडमध्ये बाकी एवढं कुठं ट्रॅफिक नाही भेटलं मला आता तरी, पण माणगावमध्ये थोडं जास्त भेटलं, तिकडे जास्त वेळ गेला. बघूया रस्ता माणगावचं काय, बायपासचं काम किती काय कधी होणार काय माहिती नाही. रोड झाला ना तर मस्त होईल. अजून तसं तर झालं आहे आपलं आता. फक्त संगमेश्वरमध्ये रोडचं थोडं काम खूप पेंडिंग आहे ब्रिजमुळे. तिकडे ट्रॅफिक म्हणजे मरणाचं. समुद्रामध्ये दाखवेन ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक असतं. आणि आता सीझन आहे तर खूप ट्रॅफिक असणार. आपल्याला संगमेश्वरला जायचं म्हटलं ना तर खूप टेन्शनवालं काम राहणार आपल्याला जायला. दाखवेन मी तुला संगमेश्वरचं ट्रॅफिक कसं काय आहे. आणि हा मोबाईलमधून बघा माईकचा आवाज कसा आहे, ते एअरफोन लावलाय, बघा आवाज कसा येतो जरा समजून घ्या. गावाला जायला तशी माणसं निघालेत, आज सॅटर्डे आहे तरी पण, शनिवार आहे तरी पण माणसं निघालीत आहे गावाला जायला.
भरपूर सारी. पण उद्या सकाळी जी निघतील ना ती खूपच असणार आहे. कारण उद्या संडे आहे, सोमवारी होळी असणार आहे, काही जणांची मंगळवारी पण असणार आहे. आमचं ही होळी रात्री असेल. बघूया आता गेले विचारेल कसं काय, कारण ग्रहण पण काहीतरी आहे. होळीचं कसं काय ते अवघड राहिला मागे. येतो आहे मागे. कशेडी घाट बघूया आता. कशेडी घाटमध्ये पण मस्त झालं आता. दोन्ही लेन चालू झाल्यात आणि रोड पण पहिल्यापेक्षा खूप बरं आहे. एवढा घाट चढून उतरायचं पहिलं तर खूप हे होतं, आता तर सोपं झालंय. 10-15 मिनटात डायरेक्ट टनलमधून बाहेर. कशेडी स्किप. तर व्हिडिओ कशी येते मला माहिती नाही, खरं ऊन आहे त्याच्यामुळे काही अँगल वगैरे दिसत नाही आहे. आणि हेल्मेट पण हलतं आहे, कारण कंपनीचं हेल्मेट आहे, फिटिंग नाही आहे. नवीन हेल्मेट घ्यायचं आहे पण सध्या हे नाही आहे, बजेट नाही आहे तेवढं. घेऊ आपण हळूहळू सर्व. आपल्याला फिरायचं पण आहे. थोडं व्हिडिओज आपल्या येत नाहीत तर त्या थोड्या हे करायच्या आहेत की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करायचा आहे की महिन्यातून 1-2 तरी व्हिडिओ पडल्या पाहिजेत आपल्या चॅनलवरती. जे नवीन असेल तरी सबस्क्राईब करून ठेवा. जर नवीन व्हिडिओ तर मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्हाला त्या बघायला भेटतील. भावाला दिलं आता चालवायला, मी त्याची घेतली चालवायला. हे बघा तिची स्कूटी घेतली आहे. जरा फील पण थोडी वेगळी येते, एकदम हलकं हलकं वाटतंय. आणि माझे हात आणि पाठ खूप दुखत होती, त्याच्यामुळे बोललो मी भावाला की तू घे. कारण हात आणि पाठ खूप दुखायला लागले. आणि एवढा मोठा प्रवास बाईकवरून एकट्याने खूप त्रास होतो. पण भाई आपल्याला होळीला गावी जायचं, त्यामुळे काहीच टेन्शन. पोलादपूर जस्ट सोडलंय, हो गेला पुढे. मागाशी मागे होता, आता पुढे गेला. कारण मला थांबायला लागतं व्हिडिओ चालू करायला, स्टॉप करायला. तर कधी कधी विसरतंय इयरफोनची कॉर्ड लावायला, त्याच्यामुळे थांबत जायला लागतं. ते आपण बहुतेक आता आपण कशेडीच्या आसपास पोचू. तर बघा आपण कशेडी बोगद्याच्या इथे आलेलं आहे. कशेडी बोगद्याच्या इथे बघूया आता कशेडी बोगद्यातून जायचा अनुभव. एकदम अनुभव तर मस्तच आहे. आपण इथे गेलो आहे पण तरी पण अनुभव असा आहे. भाव गेला पुढे, गेला पुढे. गेला भाव पुढे गेला, थांबला. चला जाऊया आपण पण. वाव, खतरनाक वाटतात कशेडी बोगदा. अरे भाव पुढे आहे. पहिल्यापेक्षा तरी आता मस्त वाटतंय. मी कधी आलेलो मागच्या होळ्या त्या एकच लेन चालू होती, आता दोन्ही चालू आहे. आता तर एकदम मस्त वाटतंय, थंड पण वाटतंय, गरमी नाही आहे, एकदम थंड वातावरण, एकदम मस्त. तुला भावच आहे पुढे बघा, त्याला गाडी सूट होतीये पर्सनॅलिटीला त्याच्या पर्सनॅलिटीला गाडी सूट होते त्याला. एकदम प्रॉपर रायडर वाटतोय. चला येईल आपल्या मागूनच. एक 5 मिनिटाच्या आत आपण बोगदा पार करते. 5 मिनिटं पण झाला, 2 ते 3 मिनिटं बोगदा पार. वा, जरा बरं वाटलं होतं, थंड वातावरण वगैरे. परत बाहेर वाजलेत आत्ता बरोबर 12:15. 12:15 झाल्यात. पोचू आपण सावकाश. 1-2 स्टॉप घेऊ, खेड नाही तर डायरेक्ट चिपळूण. बघूया.
मस्त रोड झालेला आहे. खूप मजा येते गाडी तर चालवायला पहिल्यापेक्षा. तर चला आता आपण परशुराम घाट उतरतोय. हा बघा परशुराम घाट, हा आपण उतरतोय. आता आपण थोड्या वेळात चिपळूणला पोहोचू. आलेलं आपण थांबत थांबतच आलेलं आहे हळूहळू. वाजलेत तरी पण 2 वाजायला आलेत. ते पण आपण हळूच आलेलं आहे थांबत थांबत. थोडा एक मध्ये ऍक्सिडेंट झालेला, मोबाईल खिशामध्ये होता त्यामुळे शूट करायला नाही भेटला. एक बाईकवाला स्लिप झालेला, तर तिथे आमचा थोडा वेळ गेला. बघा आता चाललोय. जाऊयात एकदम आपला परशुराम घाट. एकच लेन चालू आहे, एक लेनचं काम चालू आहे. पावसाळ्यातून ती त्या खालच्या साईडची भिंत खालती गेलेली. एकच लेन चालू आहे. भाव गेला आपला पुढे. आता आपण चिपळूणमध्ये उतरतोय खालती. या टर्निंग वरून थोडं सावकाश जायला लागतं. टर्निंग पण खतरनाक आहे, त्यात ट्रकवाले स्लो असतात आणि उतार पण आहे. मागून कारवाले वगैरे पण येतात फास्टमध्ये. होय, चिपळूणला आम्ही थांबूच आता जेवायला, कारण 2 वाजलेत आहे. जेव वगैरे मग आरामात निघू परत पुढचा प्रवास. मग पुढे काय 1 तासाचा प्रवास आहे चिपळूण टू संगमेश्वर. डायरेक्ट घरी 1 तासात घरी जाऊ आरामात. थोडं काय हे नाही. बघा भाऊ कसं चालवतोय गाडी मस्त वेगळी. उतरलोय आपण घाट आणि आता लागेल चिपळूण सिटी. तर आता आम्ही पोचलो आहे चिपळूणला. जेवायला थांबलेलं आहे. जेवायला थांबलेलं आहे. जेवण याची वाट बघतो. आता ऑर्डर केलेली आहे. एक आपले अळूवडे आलेले मस्त पैकी खाऊया. तर चला आम्ही जस्ट आता जेवलोय आणि आता निघालोय. तर डायरेक्ट घरी जाऊया. आता कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट घरी. हेल्मेटची काच लावतो, नाही तर धूळ पूर्ण उडेल तोंडावरती. हे बघा इथे ब्रिजचं काम चालू आहे पूर्ण. पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे. आता कधी होणार काय माहिती नाही. पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे. मोठा ब्रिज आहे. आपली पण आता मस्त पेट पूजा झाली आहे. थोडं बरं वाटतंय. पोटात काहीतरी गेलंय. सकाळी आपण किती 10 वाजता काहीतरी आपण नाश्ता केला होता, वडापाव खाल्लेला माणगावमध्ये, तेवढंच. चला तर आपण आता सावर्डे मध्ये पोचलेलं आहे फायनली. अजून इथं थोडाच वेळ. आता सावर्ड्यात पोचलेलं आहे. हे सावर्ड्याचा बाजारपेठ आहे. पूर्ण सावर्ड्याचा बाजारपेठ आहे. कुठे गेलेले खेळायला? कुठे गेले खेळायला? इथे भावचे ठीक आहे. वेबसाईट गेली ना पुढे. चल ब्लॉगर बनतोस की काय? ट्राय करते, सुरुवात करते आता आलास हां. चल सगळे आपले मित्र भेटलेले. आता आपण गावात पोचल्यातच जमा आहे. इथून बस आपल्याला फक्त 20 मिनटं लागतील घरी जायला, म्हणजे गावात पोचायला. बघा समोरच आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे इथे. आणि वाड्याच्या मागेच आहे स्मारकाच्या त्यांचं, जिथे त्यांना पकडलं गेलं. हे
हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. येऊया आपण, दाखवूया कधीतरी परत. चला, आता आपण पोचलेलं आहे गावामध्ये. हा आपला ब्रिज आहे. हे बघा समोरचा व्ह्यू कसा एकदम खतरनाक आहे. हा आपला मस्तपैकी आपला ब्रिज आहे. हे आपलं मंदिर आहे. चला पण पोचलोय फायनली. बघूया गाड्या घराच्या मागे न्यायच्या आहेत. बघूया कसं काय ते. भाऊ कुठे गेला? चला घराच्या मागेच न्यायच्या गाड्या. बाबूदा बोललेला की घराच्या मागेच घेऊन या, तर आता तिकडेच घेऊन जाऊया. स्टॉपवरती लावूया, पण आता जरा घरी घेऊन जाऊया पहिले. न पहिल्यांदाच आणले तर जरा घरी नेऊया. ही आपली मराठी शाळा इथेच आहे आणि ग्रामपंचायत पण इथेच आहे वरती. फिरून फिरून जायचं. खालती छान आहे आपली. तर चला आपण आलेलं आहे घराच्या मागे. रस्ता थोडा खराब आहे, हळूहळू जावं लागतं. रस्ता खराब आहे पूर्ण, कारण इकडने आमच्या घरासाठी आहे ना बनवलेला होता, खरा फाडी वगैरे आणण्यासाठी. तर माझा हा ॲक्च्युली हाईट नाही पुरत म्हणून मी दिली माझ्या भावाला. बाबूदा इकडे काहीतरी करतोय. अरे काय झालं, काय असा रस्ता आहे? गाडी चढत ना वरती. मग मग विचार त्याला. काय रे, जायला नाहीत ना खाली? थांब बघूया जाईल. हे घे. गाडी घरी न्यायचं इथनं. बाबूच्या अंगणात लावायला इथनं जुगाड केलेला आहे माती टाकून. एक गाडी नेली, आता दुसरी नेतो आहे. डायरेक्ट आता गाडी घरी. डायरेक्ट गाडी आता अंगण्यात. डायरेक्ट गाड्या आता अंगण्यात. आणि आपलं घर तिथे. गाड्या बाबूच्या अंगणात तिथे लागल्यात. हे बघा दोन्ही गाड्या आपण इथे लावलेल्या आहेत. बाप्पाच्या इथे, बाबूदाच्या इथे. हे बघा अंगण्याच्या समोरच आहेत. आता घरी जाऊया मस्तपैकी, फ्रेश बिश होऊया, मग बघूया काय. आज बाबूदा म्हणतोय नमन पण आहे रात्री, तर बघूया जरा त्याची व्हिडिओ करूया. तर बघितलं असेल माझा प्रवास कसा झाला आहे, एकदम मस्त आला. आणि फर्स्ट टाईम होता, जरा व्हिडिओ कसे झाले जमले तशी केले, समजून घ्या जरा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला.